कसं वाटतं व्ह्यू एकदम? आता आम्ही अमोली लॉजला आलेलो आहोत. आता तिथून माथेरानला चालत चाललेलो आहोत. पाऊस खूप आहे तरी सुद्धा आम्हाला चालत जायचं नको. ओके. तर हे मंडळी काय बोलतात मंडळी हे माझे पप्पा. तर आम्ही कुठं चाललो आपण? माथेरानला. आपला प्लॅन कुठं होता? गोव्याला नंतर अलिबाग झाला. आता आम्ही जवळपास आता माथेरानला चाललोय. तर आता मम्मी रेडी होते. आता पप्पा पण रेडी झाले बा एकदम. असं करा. असं निघायचा टायमिंग होता 6 वाजता. आता किती वाजले? कोण नाही उठलं. नाही सगळे उठले पण थोडा लेट झोपलेलो म्हणून उठायला लेट झाला. मम्मीची तयारी झाली आहे. गाईस सांगा मम्मी कशी दिसते? अरे काय आलं? छान तर दिसतं गाईस. मम्मी छान नाही दिसत का मला? अच्छा थांब नंतर दाखवतो जरा तयारी होते. मम्मी आता रेडी झाली. आता बघू शकतो दर्शितपणे पप्पा गाडी चालवत आहेत. तर लेट्स गो टू माथेरान. काय बोलतेस? बोल ना आता. ब्लॉक कर बोलते आता. बोलत बोल ना. आता कुठं पोहोचलो आपण? पोहोचलो कुठं आपण? आता कुठे पोहोचलो आपण? बदलापूरच्या पुढे गेलो आपण. बदलापूरच्या पुढे गेलो आम्ही. पलवाच्या साईडून आलो. दुसरा एक रोड होता पण आम्ही दुसरा रोड घेतला कारण मॅपवर हा जवळ दाखवत होता. पण ट्रॅफिक लागलं तसं पण तेच बरोबर पडलं असतं आम्हाला तसं. पण आता इथं रोड पण थोडेसे कच्चे आहेत पर व्ह्यू चांगला वाटतोय पुढे. तर व्ह्यू चांगला आहे. तर आम्हाला माथेरानचं घाट लागलेलं आहे. आता व्ह्यू बघा एकदम मस्त. एकदम व्ह्यू वाटतंय. कसं वाटतं? मस्त. कसं वाटतं व्ह्यू एकदम? कुठं आलो आपण? स्वर्गात. स्वर्गात. आता तिकीट काढायचं. आता पोहोचलेलो आहे आम्ही कुठं? माथेरान. आता खूप चालायचंय. ठीक आहे काही इश्यू नाही. माझ्याकडेच येणार ना. हा मग हे काय ह्याच्यात सामान टाकलं त्याचं काय नाही ते ह्याच्यात काय कपडेच आहेत फक्त. 50 रुपये. किती तिकीट? 50 रुपये. ह्याच्यात तुझं 25 असणार. चालेल. पावसाचा ट्रेन नाही वाटत. ट्रेन चालू नाही. लँडस्केप होत म्हणून आता घोडे बघतात. घोडे तर नाही चालत ना. तर घोड्याचे लयच काय सांगता मग आम्ही चालतच चाललोय. काय चालत पोहोचू ना. अमन लॉन्चच्या इथं पोहोचलोय. तिथून ट्रेन असेल म्हणजे आहे वाटतं बोलतात. तर आम्ही तिथून ट्रेन पकडून माथेरानला जाणार 2 किलोमीटर काहीतरी. मग तिथून आम्हाला पॉईंट फिरायचे. हां तिकीट काढते म्हणजे चालू असतं. किती? 50 रुपये असेल का? 50 रुपये नाही 50 आहे. 50 ते स्टेशन आहे इकडं. पण आता ट्रेन 1 तासानंतर आहे ट्रेन. तर आम्ही चालत स्टेशन. आता आम्ही अमोली लॉजला आलेलो आहोत. आता तिथून माथेरानला चालत चाललेलो आहोत. पाऊस खूप आहे तरी सुद्धा आम्हाला चालत जायचं नको. ओके. कंस खाताना मम्मी पप्पा. आता जेवायचं आहे ना आपण आपल्याला? कंस खायचं अजून टाइम आहे पोचायला. झालं पोचलो. पेट पूजा. अच्छा. मस्त बघा लिंबू लावतात कंसाला. टेस्ट खाऊ. त्याला रेनकोट घातला. छोटा मुलगा आहे. आम्ही पॅक केलेला आहे. त्रास देतो छत्री पण दिली. छोटा बाबू लेडीज छत्री वापरतोय. यार ब्लॉग मध्ये काय मजाक उडवत आहे का त्याची? नाही मी आहे तुझ्यावर. इकडचं वातावरण एवढं शांत आहे आणि व्ह्यू तर बघण्यासारखं माहिती आहे. आणि मुंबईपासून लय खूप जवळ आहे. 2.5 तास लागणार तुम्हाला यायला. माथेरानला नक्की या व्हिजिट करा. खाली पार्किंगला लावायला लागते आणि त्यानंतर वरतून वॉकिंग करून म्हणजे ट्रेन असते बाई. इथं तुम्ही आता बघितलं जसं की ट्रेन आहे तसं वॉकिंग पण असते आणि तुम्ही चालत पण जाऊ शकता. आता ट्रेन खूप लेट होते मग आम्ही बाहेर
रोड चालू आहे, म्हणजे वॉकिंग चालू आहे. पण तुम्ही ट्रेननी पण येऊ शकता. येताना आम्ही ट्रेन पकडू. काय बोलतो? ट्रेन टायमिंगवर असेल तर ट्रेन पकडू. आता पोहोचलो आम्ही माथेरान स्टेशनला पोहोचलो आता प्रॉपर. हां, 1 तासानंतर ट्रेन आहेत. हां, 1 तासानंतर. तर आता आम्ही इथं जेऊ थोडंफार आणि त्यानंतर पॉईंट्सवर जाऊ. मम्मीला दाखवलं. मम्मी भूक लागली. हाऊस द जोश. हाऊस द जोश. जोश अजून मला चांगलाच आहे. फ्रेश आहे मी. एवढे 2 किलोमीटर चालली आहे. वॉक केलंय. असं होतं हाऊस द जोश. हाईस बोल ना. अरे बोलायचं. अरे हाय सर म्हणजे मोठं जोश जास्त आहे. हाय सर. हां, काय पण बोला. मी बोलायला हवेल का? बोल हाऊस द जोश. हाय सर. हाय सर. हाय सर. हाय नाही. हाय. आता हॉटेलवर थांबलेलं आहे. हॉटेलचं नाव काय? अतिथी आहे. हा, इकडे अतिथी. ते हेचं नाव आहे. काय पण सांगशील. तर पाऊस पडतो एकदम. आम्ही खूप लेट निघालेलो म्हणून आम्हाला आता काय पॉईंट बघता नाही येणार. किती वाजले आता? 8:30 वाजायला येत आहे. तर आम्ही विचार करतो आता खाऊन थोडंसं पॉईंट बघून लगेच निघू. एकदम पॉईंट बघून आम्ही निघणार आहोत. पण आता पहिलं भूक लागली, खाणार आहोत. त्यांना पण खूप भूक लागलेली आहे, पण दाखवत नाही. फक्त नाव पुढे महाजन दर्शन. बरोबर. भूक तर लागली आहे. भूक तर सगळ्यांना लागली, पण नाव फक्त महाजन दर्शन. जस्ट जेवून निघालो हॉटेलवरून. आता हॉटेलचं नाव तर सांगितलं असेल तुम्हाला. तुम्ही आला तर नक्की तिथं जेवा, कारण टेस्ट चांगली होती. तो दादा पण चांगला तिथं तो होता ते. सो रिकमेंड. ओके. तर आता आम्ही खंडाळा पॉईंटला चाललो आहे आणि तिथून इको पॉईंटला जाऊ. मॅपवर बघितलं तर जवळच इको पॉईंट, काही इश्यू नाही. 1.2 किलोमीटर. आता खंडाळा पॉईंट आला होता. पूर्ण आकाशात आलं असं होतं. काहीच दिसत नाही पुढचं. पूर्ण धुकं एकदम. काय दिसतंय का? काहीच दिसत नाही. पूर्ण धुकंच एकदम धुकं, कारण पाऊस पडतोय. अरे आवाज बघ. ढगाचा आवाज बघ. काहीच दिसत नाही खाली. हा ना. तर आम्ही आता परत चाललो आहे. आणि इकडे जाणार होतो कुठं इको पॉईंटला. पर इथं पण धुकं आहे, तिकडे पण सेमच धुकं असणार. सगळीकडे धुकं झालं कारण पाऊस पडतो खूप जोरात. तर तो कॅन्सल केला आम्ही तो पॉईंट जायचा. आम्ही आता पाऊस खूप आहे. मम्मी बोला. पाऊस खूप आहे त्यामुळे आम्ही पुढे जाणार नाहीये. खूप म्हणजे खूप पाऊस आहे. चालू पण शकत नाही एवढा पाऊस आहे. बस खूप झालं. हा दर्शी एवढा तर पाऊस पण नाही. रिपोर्टर म्हणाला आहे. तिथं आल्याला खूप सारे घोडेवाले बोलणार की हे घोडे घ्या, तुम्हाला पुढे नाही भेटणार. तसं नको करा काहीच. पुढे तुम्हाला ट्रेन लेट असेल तर चालत जाऊ. किती अर्धा 1 तास लागेल. तिथून तुम्हाला ना स्वस्तात घोडे भेटणार पॉईंट्स फिरण्यासाठी. तेवढं एक लक्षात ठेवा, कारण इथं ना खूप रेट आहेत. डबल रेट आहे तिकडं माथेरानचे. माथेरान नाही, अमन लॉन्च इकडं. आणि पुढे गेला ना, ट्रेननी गेला किंवा असं चालत गेला तर तिथं पुढे कमी रेट आहेत. बरोबर ना. तिथं घोडे जास्त रेट आहे ना, तिथं जास्त कमी रेट आहेत. बरोबर. 400 आलेलो आहे आम्ही आता परत अमन लॉन्चपाशी, आमच्या गाडीपाशी. इथून डायरेक्ट घरी आता काय. येस चलो धावून दाखव. दाखव. चलो. नाही ट्यूनमध्ये बोल. चलो. लॉन्च ते माथेरान स्टेशनपर्यंत इथं रिक्षा पण भेटते 45 रुपीजमध्ये. पैसे 35मध्ये रिक्षाने पोचू शकता. आणि बाय ट्रेन 50 रुपीज आहे. वॉकिंग अर्धा 1 तासात पोचून जाईल. तिथून घोडा करा. वाट बघत पण यस कुठे काय होता काय माहित नाही, पण आता फायनली आला भेटला. बरोबर बोलतोय. छान बोलतोय एकदम परफेक्ट. आई कोणाची आहे? यश लावणीची. त्यामुळे व्यवस्थित बोलणारच मी. बरोबर. समजलं काय कुठून शिकतोय मी बोलायला एकदम प्रॉपर. ट्रिप एकदम मस्त. खूप एन्जॉय केला. आता चाललो घरी. कसे चालले घरी? चलो. Your face, your eyes exploding like fireworks in the sky. Set fire. Touching on your body while you're pushing on me. Don't you in the
all